थंडीच्या दिवसात अशी कोवळी सूर्यकिरणे प्रत्यक्ष किचनमध्ये येणं म्हणजे भाग्यच नाही का? सहजच नजर खिडकीकडे गेली तर आज खिडकीतून फूल तोडण्याचा काही आनंद वेगळाच होता. फूल तोडल्यानंतर लगेच देवपूजा करायला घेतली. स्वयंपाक झाला म्हणूनच प्रत्येक आईप्रमाणे मीही मुलांना लगेचच जेवायला वाढते. ही काळजी म्हणा, हट्ट म्हणा की अजून काही म्हणा, पण मुले जेवली की आईलाही जेवल्यासारखे वाटते. आज आर्यनला शाळेला सुट्टी होती कारण त्याची तब्येत ठीक नव्हती. मुलांची जेवण झाल्यानंतर लगेचच सासूबाईला जेवायला वाढायला घेतले. दुपारची सगळी कामे आवरली. आर्यनची तब्येत ठीक नाहीये म्हणूनच लगेचच त्याला वाफेची मशीन चालू करून वाफ द्यायला घेतली. आर्यन वाफ घेतच होता तोपर्यंतच लगेचच संध्याकाळचे 4 झाडझुडीची वेळ झाली म्हणून झाडायला घेतले. लगेचच चहा करायला घेतला. स्वयंपाकाची वेळ झाली म्हणूनच लगेचच आलू, कांदे, मिरची, शेंगदाणे अशी सगळी तयारी करून खिचडी तयार करायला घेतली. नुसतीच खिचडी करून कसे चालेल, खिचडी सोबत काहीतरी अजून खायला हवे म्हणूनच लगेचच बेसन पीठ घेऊन त्यामध्ये ओवा, हळद, तिखट, मीठ असे सर्व टाकून त्या पिठामध्ये लगेचच थोडेसे पाणी टाकून मिश्रण तयार केले. हे मिश्रण कशाचे आहे ओळखलेत का सगळ्यांनी? तर हे आहे भज्याचे मिश्रण. खिचडीसोबत काहीतरी गरमागरम खायला हवेत म्हणून लगेचच भजे तयार करायला घेतले. भजे करता करताच लगेचच सगळ्यांना जेवायलाही वाढले. असा काहीसा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाकोणाच्या घरी खिचडीसोबत भज्याचाही बेत असतो ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.